नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा मी छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आज सकाळी फायरलेस कुकिंग कॉम्पिटिशन होती म्हणून ना इथे मी हरभरे ना बॉईल करायला ठेवले, त्यात थोडेसे शेंगदाणे सुद्धा टाकले होते आणि टिफिनसाठी मसाला पुरी बनवली होती। तर हा व्हिडिओ मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे, त्यामुळे इथे काही डिटेल केला नाही आणि तिला डेमो म्हणून सुद्धा मी थोडंसं बनवून दाखवलं होतं घरीच। तर तेच क्लिप तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि त्यानंतर काय मुलं शाळेत गेल्यानंतर आपली सकाळची कामं सुरू होऊन जातात। तर सगळ्यात आधी इथे मी क्लिनिंगचं काम करून घेतलं। थोडेफार देवाचे भांडे होते ते सुद्धा क्लीन करून घेतले। तसं तर मी रविवारी करते, पण आज वेळ होता म्हणून म्हटलं की आज करून घ्यावं। तर इथं शिव सुद्धा उठून गेला होता आणि मग काय सकाळची त्याची रुटीन सुरू झाली। तर इथं तो बाथरूममध्ये जात होता, त्यामुळे मी इथं पटकन देवाचे भांडे आवरली आणि त्याचं सुद्धा आवरून दिलं। तर त्यातच माझा अर्धा तास वगैरे गेला आणि त्यानंतर मी देवपूजा करून घेतली। सकाळची देवपूजा करायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 15 ते 20 मिनिटात होऊन जाते। तर बाकीचे जे कामं असतात ते आवरायला वेळ लागतो। तर इथं बाकीचं अगरबत्त्याचे काही संपलं होतं ना, ते सुद्धा मी रिफिल करून घेतलं आणि त्याचं पण आवरलेलं होतं, त्यामुळे तो पण शांततेत होता। आणि नाश्ता म्हणून तर आज सकाळी जी उसळ बनवली होती तर तीच आम्हाला खायची होती, त्यामुळे नाश्त्याचं सुद्धा टेन्शन नव्हतं। सकाळी ना अर्धा तास जरी लवकर उठलं तरी बरीचशी कामं आवरून होतात, मुलं झोपलेली असतात। तर इथं बघा ही उसळ आहे, थोडीशी मी एक्स्ट्रा बनवली होती। आता त्यामध्ये टाकण्यासाठी ना इथं काकडी आणि टमाटे दोघंही बारीक चिरून घेते आणि कांदा वगैरे काही चिरला नाही, कारण की कांदा शिव खात नाही। हरभऱ्यामध्ये ना थोडीशी लाल तिखट आणि काळे मिरी पूड टाकलेलीच होती, फक्त हे दोघं ॲड करून दिलं आणि मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी हरभऱ्याची उसळ तयार झाली, म्हणजे बिना कांद्याची आणि लसूणची। फक्त ना बॉईल केलेले चणे, तेलसुद्धा नाही आहे। तर आजचा नाश्ता थोडा हेल्दी होता आणि शिवला पण ना बॉईल केलेले चणे आवडतात, त्यामुळे काही टेन्शन नसतं त्याचं पण। तर इथं आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला, तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला। आजचा छोटासा मिनी ब्लॉग मी इथंच एंड करते। तुम्हाला हा आजचा रुटीन ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।